हॅलो एव्हरीवन, रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण काजू कतलीलाही महागे सारेल अशी शेंगदाणा कतली कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण भाजून घेऊया। यासाठी इथं मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली होती। कढई गरम झाली की आपण यामध्ये शेंगदाणे ओतून घ्यायचे आहेत आणि याला आता आपण सतत हलवत राहायचं आहे। शेंगदाणे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे। जर आपण हाय फ्लेम वरती हे शेंगदाणे भाजून घेतले तर ते फक्त वरून करपतील आणि आतून शेंगदाणे भाजले जाणार नाहीत। त्यामुळे आपल्याला शेंगदाणे हे लो टू मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं बघू शकता शेंगदाणे भाजलेले आहेत। आता मी हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेते। इथं मी शेंगदाणे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे थंड झाले की आपण यांना चोळून याच्यावरती जे टरफल आहे ते काढून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता आपण थोडं जरी चोळून घेतलं तर याचं टरफल लगेचच निघत आहे। शेंगदाणे भाजत असताना ते सतत हलवण्याचं कारण म्हणजे हेच, जर आपण शेंगदाणे सतत हलवत राहिलो तर त्याचं टरफल लगेचच निघतं। तुम्ही इथं बघू शकता मी या शेंगदाण्यावरचं सगळं टरफल काढून घेतलेलं आहे। आता हे शेंगदाणे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। तुम्ही इथं बघू शकता मी हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत। आता आपण काजू कतली बनवायला घेऊया। यासाठी इथं आपल्याला सर्वप्रथम पाक तयार करायचा आहे। यासाठी इथं मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी पाणी घेतलेलं आहे। जर आपण 1 वाटी शेंगदाणे घेतले तर त्यासाठी अर्धा वाटी साखर आणि पाव वाटी पाणी पाक तयार करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे। जोपर्यंत ही साखर या पाण्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंत याला एका चमच्याच्या सहाय्याने असं ढवळत राहायचं। इथं आपल्याला पाक हा 1 तारे किंवा 2 तारे बनवून घ्यायचा नाही। यामधली साखर विरघळल्यानंतर थोडेसे असे बुडबुडे यायला लागले की यामध्ये आपण शेंगदाण्याचं वाटण टाकून घ्यायचं। तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काजू कतली सर्वांनाच आवडते, पण बरेच जण असे असतात ज्यांना काजू कतली सारखंच अन्न परवडत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम काजू कतली सारखी टेस्ट लागणारी शेंगदाणा कतली घरीच बनवून खाऊ शकता। यामध्ये एकही गाठ किंवा गुठळी राहणार नाही। अशा पद्धतीने हे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथं हे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे। तुम्ही इथं बघू शकता याचा घट्टसर असा गोळा बनत चाललेला आहे। हे चांगलं घट्टसर बनलं की आपण याला काढून घेणार आहोत। हे बॅटर बनलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून 1 ते 1.5 मिनिट याला हलवून घेऊया। कतली बनवण्यासाठी आपण 1 ताट किंवा तुम्ही ट्रे घेऊ शकता। त्या ताटाला किंवा ट्रेला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तुम्ही या पद्धतीने कतली बनवून घेऊ शकता किंवा याला आणखीन थोडंसं शिजवून आणखीन थोडासा घट्टसर गोळा तयार करून तो लाटून त्याला कतलीचा आकार देऊ शकता। याला आपण ताटामध्ये आता पसरवून घेऊया। मला याचा आकार थोडासा जाड वाटत आहे, त्यामुळे मी याला दुसऱ्या पसरट भांड्यामध्ये ओतून घेणार आहे। तुम्ही घेतानाच शक्यतो पसरट भांड्यामध्ये घ्या, त्यामुळे आपल्याला हवा तेवढा कतलीला पातळ आकार देता येतो।
तुम्ही याला शेंगदाणा कतली म्हणू शकता किंवा शेंगदाण्याची बर्फी देखील म्हणू शकता। तुम्ही इथे बघू शकता मी याला पातळ आकार देऊन घेतलेला आहे। आता 2 ते 3 मिनिट आपण याला असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट झाले की याला आपण कट करायचं आहे। कतलीच्या आकारामध्ये आपण याला कट करून घ्यायचं। भाऊबीजेसाठी स्पेशल तुम्ही ही शेंगदाणा कतली बनवू शकता किंवा जर तुम्हाला काही गोड खावंसं वाटत असलं तरीही तुम्ही शेंगदाणा कतली बनवून खाऊ शकता। तसेच खास म्हणजे उपवासासाठी देखील हा एकदम मस्त पदार्थ आहे। उपवासाला देखील ही शेंगदाणा कतली चालते। ज्या दिवशी तुम्हाला उपवास असेल त्या दिवशी तुम्ही ही शेंगदाणा कतली बनवून खाऊ शकता। तुम्ही इथं बघू शकता मी याला कतलीचा आकार दिलेला आहे। एकदम मस्त अशी शेंगदाणा कतली बनलेली आहे। कोणीच म्हणणार नाही की ही शेंगदाणा कतली आहे। एकदम काजू कतली सारखी वाटत आहे। शेंगदाणा कतली बनवण्यासाठी कोणतीही वस्तू विकत आणण्याची गरज पडत नाही। अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये ही शेंगदाणा कतली बनवून तयार होते। शेंगदाणा कतली बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि शेंगदाणा कतली बनवण्यासाठी फारसा वेळ देखील लागत नाही, त्यामुळे तुम्ही ही घरी नक्की बनवा। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या स्वीट रेसिपी सोबत।